नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? तर आज आपण बनवतोय मस्त असा अख्खा मसूर, जो इस्लामपूर, कोल्हापूर आणि कराडची स्पेशालिटी आहे. तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये. जर चॅनलमध्ये नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन भेटत जातील. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी इथं मी मसूर घेतलेले आहेत, अंदाजे 1 वाटी घेतलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर कमी जास्तही करू शकता. आणि हे स्वच्छ मसूर आहे, त्यामुळे निवडण्याची काही गरज नव्हती. मी तसेच त्यांना धुवून घेतले. जवळपास 1.5 ग्लास मी पाणी ओतून याच्यामध्ये यांना स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी ओतून भिजत ठेवलेले आहेत. या ठिकाणी आता आपण कुकर घेतलेला आहे, तुम्ही पातेलंही यूज करू शकता. याच्यामध्ये मी 3 मोठे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत. अख्खा मसूर बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं की कांद्याचं प्रमाण हे जास्त असायला हवं. तर आपण आता इथं कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं अगदी चिमूटभर आपण खाण्याचा सोडा टाकलेला आहे. याने कांदा चांगला परतला जातो आणि जे हॉटेलची चव असते ती आपल्या मसूरला येते. त्यासाठी आपण इथं थोडंसं खाण्याचा सोडा टाकला आहे. आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. आलं लसूण मी चेचून टाकलेलं आहे. आता इथं मी 2 हिरव्या मिरच्या अशा मोडून याच्यामध्ये टाकून दिलेल्या आहेत. आता आपण 1 टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, तोही याच्यामध्ये टाकलेला आहे. सगळे जिन्नस अगदी परतवून त्याला तेल सुटून दिलेलं आहे. आता सुके मसाले टाकते. जिरेपूड टाकली 1 चमचा, धनेपूड 1 चमचा टाकलेले आहे. सगळे जिन्नस आपल्याला परतवून घेत आपल्याला पुढचे जिन्नस मिक्स करायचे आहेत. या ठिकाणी लाल तिखट टाकलं 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे. तर आपल्याला प्रॉपर लाल तिखटच टाकायचे, म्हणजे लाल मिर्च पावडर. आणि आता आपण शेवटी याच्यामध्ये भिजवलेले जे मसूर होते ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. अतिशय साधी सिंपल रेसिपी आहे, खूप जास्त मसाल्यांची गरज पडत नाही. मी थोडंसं मीठ अजून टाकलं, मला कमी वाटत होतं, त्यामुळे मी पुन्हा याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे. आणि आता गरम पाणी ओतून घेते. इथं गरम पाणी ओतणं कंपल्सरी आहे, जेणेकरून मसूरला तेल सुटतं. आणि आता आपण याला छान असं व्यवस्थित ढवळून घेऊया, एकत्र करून घेऊया. झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे. इथे आपण कुकरचे झाकण लावून शिट्ट्या करूनही घेऊ शकतो, पण त्याने मसूर जास्त शिजला जाईल. आपल्याला मसूर जास्त शिजवायचा नाही आहे, आपल्याला मसूर अख्खा राहील याची काळजी घ्यायची आहे. तो फुटला गेला नाही पाहिजे, तेव्हाच तो प्रॉपर अख्खा मसूर लागेल किंवा त्याची टेस्ट येईल. तर आपण झाकण ठेवूनच शिजवून घेतो आहे. तर या ठिकाणी आपला अख्खा मसूर ऑलमोस्ट शिजत आलेला आहे किंवा शिजलेला आहे असं आपण म्हणू शकतो. मी जरा या ठिकाणी थोडंसं चेक करून घेणार आहे. तर थोडीशी टेस्ट चेक करण्यासाठी मी बघितलं तर झालेलं आहे. आता मी या ठिकाणी आपल्या तडका पॅनमध्ये तेल ओतून घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि लसणाच्या पाकळ्या अगदी जस्ट ठेचून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आता मी कढीपत्त्याची 5 ते 7 पाने टाकणार आहे. तर ही जी फोडणी आहे याचा अतिशय खमंग असं एक फ्लेवर उतरतो मसाल्यामध्ये, म्हणजेच आपल्या अख्खा मसूरच्या ग्रेव्हीमध्ये. तर आपण आता ही फोडणी आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. या ठिकाणी आपला अख्खा मसूर रेडी झाला आहे. आता आपण वरून मस्त असा तडका देऊया आणि छानपैकी सर्व करूया. तर बघू शकताय अतिशय छान असा रंग आलेला आहे. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे. तर अगदी घरच्या घरी साध्या सिंपल पद्धतीनं अगदी हॉटेल स्टाईल अख्खा मसूर तुम्ही बनवू शकता. वरून कोथिंबीर पसरवायची आहे आणि मस्त असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकताय किती प्रॉपर कन्सिस्टन्सीमध्ये, एकही मसूर फुटलेला नाही, पण तरीही अगदी प्रॉपर अशी कन्सिस्टन्सी याच्यामध्ये तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला अख्खा मसूरची रेसिपी मला ज़रूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर करा. आणि तुमचा वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये भेटूया.